नमस्कार तोडकर साहेब. आपलं कृषी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मी रवी बोलतो. सर, शेतकऱ्याचे बरेच असं सकाळपासून हं, हं. पावसाला सुरुवात आहे आणि हा हां. पाऊस किती दिवस आणि सूर्यकिरण कधी उगवते? तर कसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी हलकी भुरभुर चालू आहे. हा तर चांगली साताऱ्याला तर अक्षरशः शेतकरी पावसाला कंटाळलेत. हा विदर्भातही तशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी आहे आणि मराठवाड्यामध्ये ह्या भुरभुरीला सुद्धा आणि रिमझिम पावसाचा शेतकरी कंटाळलेत. हा पण आता बघायला गेलं तर राज्यामध्ये आपण 5 ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप नाही दिलेली, हा सांगितलेली सुद्धा नाहीये. पण काही अशा तारखा आहेत की आता त्यांच्यामध्ये फवारणी करता येईल, काही संधीचे कामं करता येईल, कपाशी वगैरे पाया घालणं असं काम 1 तारखेला करू शकतात. हा ज्यांना वापसा हवी अशा शेतकऱ्यांना, कारण की भुरभुर पावसावाल्या शेतकऱ्यांना वापसा तेव्हाच होते हलक्या वगैरे जमिनीमध्ये. हा तर आणि बघायला गेलं तर 26 तारीख एवढी पोषक आहे विदर्भासाठी आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसाठी. म्हणजे विदर्भातले सर्व जिल्हे, हा मराठवाड्यातले जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, नांदेड, थोडेफार बीड जिल्हा, हा अहमदनगरमध्ये दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि इकडे जळगाव वगैरे भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे. पण सूर्यदर्शन हे दुपारपर्यंत किंवा 1-2 हा वाजेपर्यंत जाईल हा आणि थोडी पाऊस उसंती घेणार आहे फक्त 1 दिवसासाठी. नंतर 27-28 पासून पुन्हा जोर वाढणार आहे, तो रिमझिम स्वरूपामध्ये आणि ऊन पडल्यामुळे सुद्धा हा 26 तारखेला वर्धा वगैरे भागात पुन्हा जोर वाढणार आहे. हा आणि हं. कोल्हापूर या या भागामध्ये रत्नागिरी तिकडच्या साईडला किती पाऊस? कोल्हापूर रत्नागिरी भागामध्ये सूर्यदर्शन पाहायला गेलं तसं नाहीच आहे. पण संततधार मध्यम स्वरूपाचा वारे जोराने वाहणे ही कंडिशन आहे. हा या भागामध्ये थोडी उसंती घेऊ शकतो पाऊस त्या तारखेला, पण बंद राहणार नाही. रिमझिम वगैरे कंडिशन त्या भागामधली आहेतच. वर्ध्यामध्ये तर खूप जोरदार पाऊस चालू आहे सध्या. तर ते हं, हं. कधी आता उघडन? वर्ध्याला उलट 26 तारखेला सूर्यप्रकाश पडल्यामुळे हा गरमीची लेवल वाढल्यामुळे पुन्हा त्यामध्ये काही ठिकाणी जोर वाढणार आहे. हा तर काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार सुद्धा घडतील. मेघगर्जना वगैरे अशी कंडिशन त्या भागामध्ये सुद्धा हा घडणार आहे. हं. आणि काही भागामध्ये अजून पण पावसाची शक्यता नाही. तर त्या भागात कधी पाऊस येईल? तो भाग नाशिक जिल्हा आहे. हा राहुरी सुद्धा आहे, म्हणजे नगरचे काही परिसर. हा तर अशा भागांना खरं पाहायला गेलं तर हाय प्रेशर जोपर्यंत थांबत नाही, म्हणजे वारे जोराने जोपर्यंत वाहणं थांबत नाहीये, हा तोपर्यंत यांच्या भागात पाऊस टिकत नाही. असं नाही की तिथे ढग येत नाही, असं नाही की तिथे पाऊस येत नाही. पाऊस येतो, ढग येते, पण टिकत नाही वातावरण. 5 मिनिटाचा झटका येतो किंवा एक अत्यल्प बारीक शितोडी सुद्धा येतात. हा तर अशा ठिकाणी पावसाची शक्यता या महिन्यात शक्यतो कमीच आहे. हा पण पिकांना जीवदान मिळणं असा काही पाऊस मागील 2 दिवसापासून इकडे काही ठिकाणी ठिकठिकाणी बरसतोय. तर हा यांच्यासाठी लवकरच पुढच्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक समाधानकारक पाऊस होईल. नंतर यांच्याही भागामध्ये खंडाचा रिपोर्ट सुद्धा आपण आज उद्या 25 तारखेला देणार आहे त्यांना. ठीक आहे. धन्यवाद सर, आपल्या चॅनलवरती तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद रवी सर. धन्यवाद.